हॅलो हाय, मी आरती फ्रॉम व्हॉट्सऑट ठाणे आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहे ठाण्यामधलं एक सुंदर गणपतीचं मकर डेकोरेशन. सो तुम्ही इथे बघू शकता आणि मी तुम्हाला याची पूर्ण टूर देणार आहे. पण इथे तुम्हाला गणपती बाप्पाचे आर्टिफिशियल आणि रिअल फ्लावर्समधले मखर बघायला मिळतील. यांचं जे डेकोरेशनचं एक्झिबिशन आहे त्याचं लोकेशन मी तुम्हाला थोड्या वेळाने देणार आहे. पण आता आपण बघूया की आपल्याला इथे कशा प्रकारचे आणि कुठले वेगवेगळे आणि युनिक मखर बघायला मिळणार आहेत. तर चला बघूया. ओके, आता आपण इकडचे मखर बघणार आहे की कसे कसे आहेत. सो हा फर्स्टवाला आहे जो ड्राईड फ्लावर्स आहेत. सो एकदम युनिक थीम आहे आणि डिफरंट आहे काहीतरी फ्रॉम द नॉर्मल फ्लावर्स. सो तुम्ही बघू शकता एकदम स्पेशियस आहे. ज्यांची बाप्पाची मूर्ती मोठी आहे किंवा ज्यांना थोडं ट्रेंडी आणि हटके काहीतरी मखरमध्ये पाहिजे असेल तर हा वाला एक प्रॉपर आयडिया आहे. नंतर ह्याच्यामध्ये आतमध्ये इथे अशा माळा पण आहेत आणि हे अलॉंग विथ द लाईटच येणार आहे. म्हणजे याच्यावर लाईट जसं दिसतंय तसंच तुम्ही ते घरी घेऊन शकता. नंतर इथे हे 3-4 वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, मोर ऑफ अ टेम्पल स्टाईल. सो हे जरा घुमट आकाराचे. नंतर विथ द बेल आहे. त्याच्यात कलर ऑप्शनसुद्धा आहेत. सो एक ब्लू आहे, पिंक आहे. नंतर हा व्हाईट थीमचा खूप क्लासिक वाटतो. ज्यांच्या बाप्पाच्या मूर्त्या छोट्या आहेत किंवा मीडियम साईजच्या आहेत हे त्याच्यासाठी एकदम प्रॉपर आहे. हे पण बैठक आणि पिंक थीममध्ये इट्स लुकिंग व्हेरी नाईस. त्याच्यानंतर थोड्या मोठ्या जर मूर्त्या असतील बाप्पाच्या तर ह्या लालवाला बॅकड्रॉप फार सुंदर आहे, ज्याच्यात असं पानांचं आणि रेड फ्लावर्सचं एकदम छान डेकोरेट केलेलं आहे. त्याच्यानंतर अजून डिफरंट स्टाईल म्हणजे ही राऊंड थीम, ज्यांना स्क्वेअर टिपिकल नको आहे पण राऊंड विथ अ लाईट, ज्याच्यात बाप्पाची मूर्ती जास्त हायलाईट होईल. तर हा वाला पण एक सुंदर इथे पॅटर्न आहे आणि हा माझा फेवरेट आहे. आता हा तुम्ही बघू शकता, हा आपल्या विठ्ठलाच्या मूर्तीचं म्हणजे थोडंसं युनिक करून त्यांनी हा वाला केलेला आहे विथ युझिंग ड्राईड फ्लावर्स आणि खूप अशी मस्त लार्जर दॅन हे वाटते, उंच आहे. त्यामुळे छोटी मूर्ती किंवा मोठी मूर्ती सगळ्याला हा बेटर वाटेल. अनदर फेवरेट ही जंगल थीमवाला आहे, ज्याच्यात झुला पण दिलेला आहे. त्याच्यामध्ये हा ॲक्च्युअल मोर त्यांनी इथे बनवलेला आहे आणि ही इकडची ॲक्च्युअली सगळ्यात ट्रेंडिंग आणि असं मोठं सेटअप आहे. तुम्ही बघू शकता जसं ग्रीन थीम, रेड झुला आहे, त्याच्यात मोर आहे. फार सुंदर कलेक्शनमध्ये ही आहे. नंतर हा एक पॅटर्न आहे, मोर एक ब्रिक स्टाईल आणि विथ ड्राईड फ्लावर्स. सिंहासन टाईप जर कोणाला असं पाहिजे असेल, ज्यांच्या आजकाल खूप क्रिएटिव्ह बाप्पाच्या मूर्ती असतात, सो त्याच्यासाठी हा वाला विथ पिंक आणि व्हाईट कॉम्बिनेशन इज लुकिंग नाईस. हा एक अगेन वन ऑफ द फेवरेट, खूप क्लासी वाटतोय. त्यांनी रेड थीम, रेड आणि ग्रीन थीम, त्यात क्रिस्टल वापरलेले आहेत, क्रिस्टल बॉल्स, त्याच्यामुळे त्याचं अजून एनहॅन्स होतं आहे लुक. ही एक फार छान ऑप्शन आहे त्यांच्याकडे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मी इथे राऊंड मारणार आहे. नंतर ड्राईड फ्लावरमध्ये जे आपण स्क्वेअर बघितलं त्याच्यात हा राऊंड टेम्पल किंवा घुमट स्टाईलचं एक छान आहे, ज्याच्यात लोटस हे वापरलेले आहेत. हा पण फार एक छान आहे. हा एक नवीन प्रकारचा सनफ्लावर थीममध्ये आहे आणि असे अनेक प्रकारचे इथे तुम्हाला बघायला मिळतील मखर. आय थिंक त्यांच्याकडे 100हून जास्त प्रकारचे मखर आहेत. हा पण एक फार सुंदर आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही या साईडला बघताय तर यांच्याकडे हे झाडाच्या शेपचे, ज्याच्यामध्ये वेगळं इनोव्हेशन केलेलं आहे, हे पण फार सुंदर असे मखर इथे बघायला मिळतील. ओके, हे ट्रेडिशनल स्टाईल जर तुम्ही बघताय, मागे बनाना लीफ टाईप आर्टिफिशियल फ्लावर्समध्ये डेकोर आहे, ज्याला सनफ्लावर आणि व्हाईट फ्लावर्सचं कॉम्बिनेशन आहे. सो अगेन जर तुम्हाला ट्रेडिशनल आणि साऊथ इंडियन तसावाला टच हवा असेल तर दिस इज अ नाईस ऑप्शन. त्याच्यानंतर थोडंसं ट्रेंडिंग हवं असेल तर हे फ्लावर्सवालं जे डेकोरेशन आहे ते फार छान वाटेल. एकदम क्लासिक आणि नॉट सो ट्रेडिशनल बट इन द क्लासिक टच. हे वाला पण फार सुंदर ऑप्शन आहे. आय थिंक याच ह्याच्यामध्ये यांच्याकडे हे बटरफ्लाय आणि विंग्सवालं थीम इज व्हेरी नाईस. ह्याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत. सो हे
लॉंगर विंग्सचा एक ऑप्शन आहे आणि इथे बटरफ्लाय थीममध्ये हा एक ऑप्शन आहे. आणि मग नॉर्मल बॅकड्रॉपमध्ये तुम्हाला जे सायझेस पाहिजेत किंवा ज्या थीममध्ये हवं आहे ते पण इथे कस्टमाइज करून मिळेल. आणि आता आपण यांच्या ओनरला विचारणार आहे की त्यांचा ह्याच्या मागचा काय त्यांचं काय व्हिज्युअल होतं आणि काय त्यांचे थॉट प्रोसेस होते टू बिहाइंड दिस होल बिग सेटअप. सो ओके, हाय अभिजित, तुम्ही एवढं छान एक्झिबिशन सेटअप केलं आहे, तर तुम्ही आम्हाला सांगाल का की तुमचं ह्याच्या मागचं थॉट प्रोसेस काय होतं की इतकं सुंदर एक्झिबिशन तुम्ही ठाण्यामध्ये आणलं आहे? युजली आपण बघतो की हे माझं आता 5वं वर्ष आहे, तर मला थोडंसं युनिकनेस पाहिजे होता. लोकांच्या घरी थोडं बेसिक थर्मोकॉलचे MDFचे ते बोरिंग होत होते, तर मला थोडं माझ्या क्रिएटिव्हिटीनी मला असं थोडं रिअल फ्लावर्स, आर्टिफिशियल फ्लावर्सचं थोडं युनिक डिझाईन्स द्यायचे होते. तर हे तुम्ही जे बघताय जे आर्टिफिशियल फ्लावर्स ते सगळे इम्पोर्टेड आहे आणि इट इज ॲज गुड ॲज रिअल फ्लावर्सचं फील देतो तो. तर त्याच्यामुळे खूप लाईव्हली वाटतं, ते आर्टिफिशियल फ्लावर्स वाटत नाही. आणि डिझाईन्स वगैरे पण आम्ही स्वतः इन्व्हेंट करतो आणि हे करतो, कस्टमाइज करतो. आणि हे कधीपर्यंत चालू असणार आहे, म्हणजे लोक कधीपर्यंत ऑर्डर करू शकतात? गणपतीच्या 10 दिवस आधी आम्ही बंद करतो. अराउंड लाईक आता 17, 15, 16 पर्यंत लास्ट बुकिंग घेऊ. त्यानंतर म्हणजे रेडी अवेलेबल असेल त्यातनं तुम्हाला घ्यावं लागेल असं. आणि तुम्ही डिलिव्हरी आपण करत नाही आणि माझे फोल्डेबल नाही आहे, तर तुम्हाला ॲज इट इज घेऊन जावं लागतील. ओके, डिलिव्हरीचा ऑप्शन नाही आहे, तुम्हाला अरेंज करावं लागेल. म्हणजे त्या लोकांना जे करतात त्यांना पिकअप स्वतःच करावं लागेल. काही गोष्टी कारमध्ये जातात, काही गोष्टींना टेम्पो करावा लागतो. ओके. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही हे तर आपण आर्टिफिशियल बघतोय, पण तुम्ही रिअल फ्लावर्सबद्दल सांगाल का की ते कसं होतं? रिअल फ्लावर्सचं होतं, ज्यांचे 1.5 दिवसाचे गणपती असतं त्यांच्यासाठी आम्ही आदल्या दिवशीच म्हणजे 1 दिवसाआधी इथे सगळे बनवतो. म्हणजे जे डिझाईन आहेत त्याच्यात तुम्हाला रिअल फ्लावर्समध्ये हवे तर तसे आपण करून देतो. तर हे सगळे आदल्या दिवशी होतं आणि त्याच्यात पण भरपूर व्हेरिएशन्स आहेत. पण रिअल फ्लावरचं तुम्ही घरी बनवता का ते डिलिव्हर करता का ते पण डिलिव्हर? नाही, ते डिलिव्हरी नाही. जे मोठे सेटअप्स आहेत म्हणजे खूप लिमिटेड घराचे कामं घेतो 2 ते 3, पण बाकी मोस्टली तर आपण इकडेच बनवतो. जे बॅकड्रॉप्स आहे किंवा राऊंड आहे किंवा एनी टेम्पल डिझाईन, पण ते पण तुम्हालाच घेऊन जावं लागतं. ओके, सो जर मोठं सेटअप असेल तर ते तुम्ही घरी जाऊन करू शकता, पण खूप लिमिटेड. ते खूप लिमिटेड, कारण त्यावेळेस पॉसिबल नाही होत, ट्रॅफिक असतं, मॅन पॉवर हँडल नाही होत. तर आम्ही उगाचच कमिटमेंट देऊन नाही करण्यापेक्षा आम्ही खूप कमी कामं घेतो. ओके, जवळपास असतील. ओके, थँक्यू सो मच अभिजित फॉर युअर थॉटफुल थिंग्स. बाय. बाय. सो इथे तुम्हाला रिअल फ्लावर आणि आर्टिफिशियल फ्लावर या दोन्हीमध्ये कस्टमायझेशन करून मिळणार आहे. जे तुम्ही इथे बघताय त्याच्यामध्ये तुमचं हाईट किंवा थीममध्ये जर तुम्हाला काही चेंजेस पाहिजेत आणि साईजमध्ये काही चेंजेस पाहिजेत तेही तुम्हाला इथे करून मिळेल. जर तुमचं वेगळं कलर कॉम्बिनेशनचं आहे, बाप्पाच्या मूर्तीला सूट होईल असं, तर ते सुद्धा तुम्हाला इथे करून मिळणार आहे. इकडचा ॲड्रेस आणि आहे तुम्हाला मी आता दाखवणार आहे. पण जर तुम्हाला बुकिंग करायचं आहे किंवा तुम्हाला हे एक्सपिरियन्स करायचं आहे तर तुम्हाला इकडे यावं लागेल पर्सनली. बुकिंग आपण ऑनलाईन आणि कॉलवरती घेत नाही आहोत. तर चला आता मी तुम्हाला ह्याचं लोकेशन दाखवते आणि तुम्हाला एकदा पूर्ण टूर मी परत दाखवणार आहे. ओके, सो हे याचं लोकेशन आहे गोखले रोडला, नौपाडा एरियामध्ये मल्हार टॉकीज. येस, तुम्ही बरोबर ऐकलंच. जे टॉकीज आपल्याला सगळ्यांना खूप आधीपासून माहीत होतं, तिथेच हे मकर एक्झिबिशन होत आहे. तुम्ही बघू शकता यांचे एकदम सुंदर डेकोरेशनचे इथे फोटोज पण आहेत, बॅनर आहे. सो इट्स नॉट इवन डिफिकल्ट टू फाइंड इनसाइड मल्हार टॉकीज. तुम्हाला हे मकर एक्झिबिशन बघायला मिळणार आहे. तुम्ही इथे बघा, इथे यांनी बाहेरसुद्धा खूप सुंदर असे डिस्प्ले केलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रीवाला पॅटर्न, नंतर छोटे ज्यांचे गणपती बाप्पाच्या मूर्ती खूप छोट्या असतात त्यांच्यासाठी छोटे पॅटर्नसुद्धा अवेलेबल आहेत. नंतर शेप्स आणि हे सगळं कस्टमाइज करता येईल. जसं तुम्ही इथे बघू शकता, आपण जो आतमध्ये पिंक बघितला त्याच्यामध्ये इथे व्हाईट थीम आणि ब्लू फ्लावर्सच्या थीममध्ये सुद्धा आहे. राऊंडमध्ये सुद्धा छोट्या शेपचं इथे त्यांच्याकडे डेकॉर आहे विथ लाईट्स अँड एव्हरीथिंग. आणि नंतर हा एक वेगळा पीस आहे ज्याच्यामध्ये ब्लू लाईटचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. आणि इथे जसं तुम्हाला दिसतंय तसंच मखर तुम्हाला मिळेल, पण ऑफकोर्स तुम्ही कलर कॉम्बिनेशन, लाईट्स हे सगळं कस्टमाइज तुमच्या हिशोबाने करू शकता. सो आता मी तुम्हाला एकदा आतमध्ये दाखवणार आहे. इथे जवळजवळ तुम्हाला 100+ जास्त व्हरायटीज बघायला मिळतील आणि तुम्हाला तुमची चॉईस काय आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही जर
ओके, सो या ब्रँडचं नाव आहे वेल्वेट ब्लूम्स. त्यांचं हे सुंदर गणपती मखरचं एक्झिबिशन आहे आणि ह्यांचं ठाण्यामध्ये ते आर अ फ्लॉरिस्ट ऑल्सो. सो त्यांचं ठाण्यामध्ये विष्णुनगर ठाणे वेस्टला शॉपसुद्धा आहे जिथे प्रीमियम बुकेज नंतर गिफ्ट ऑप्शन हे सगळं तुम्हाला ते पण मिळेल. याचे डिटेल्स मी तुम्हाला कॅप्शनमध्ये देते. ॲड्रेस आहे गणपती डेकोरेशनचं ॲड्रेस आहे मल्हार टॉकीज आणि त्यांच्या फ्लॉरिस्ट आणि फ्लावर शॉपचं ॲड्रेस आहे विष्णुनगर ठाणे वेस्ट. हे सगळं मी कॅप्शनमध्ये आणि या स्क्रीनवरती देते. यांचा नंबरही देते तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी. पण रिक्वेस्ट की तुम्हाला जर हे एक्सपिरियन्स करायचं तर तुम्हाला इथे व्हिजिट करायला लागेल. बुकिंगसाठी तुम्हाला इथे व्हिजिट करायला लागेल. आणि अशाच व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा व्हॉट्सअप ठाणेला. बाय.